प्रोटेस्ट खूप वेळ यासाठी चालला कारण तो इश्यू सिरियस होता आणि तो खूप जास्त हिंसक त्यामुळे झाला कारण सरकार डायलॉग करायलाच आलं नाही. दिल्लीमध्ये व्हायलन्स झाला, मुंबईमध्ये स्टुडंट्सवरती केसेस झाल्या, 1200 ते 1300 मुलांवरती मुंबईमध्ये केसेस झाल्या. दिल्ली तर वर्स्ट सिनॅरिओ झाला. तुम्ही लाठी चार्ज केला मुलांवरती, पॅलेट गन्स चालवल्या. बिहारमध्ये तर AK-47चा वापर झाला. पॅलेट गन्स आणि AK-47चा यूज कधीच नाही झालाय ह्यात. सोशल मीडियाने खूप मोठा रोल प्ले केला. रील्सने आणून दिलेले रेझिग्नेशन आहे हे. सोशल मीडियावरती वेगवेगळे ट्रेंड्स रोज असतात. तर हा ट्रेंड बनला की डेमोक्रेसीमध्ये अकाउंटेबिलिटी विचारणं हा ट्रेंड आहे आणि तो बनला आता. जे मीडिया दाखवत नाहीये, जे ऑन ग्राउंड सुरू आहे, त्याला एक अल्टरनेटिव्ह म्हणून सोशल मीडियाचा वापर मुलांनी केला. त्यांच्या हातामध्ये मोबाईल हे आपल्या सगळ्यांच्या हातामध्ये खूप मोठं हत्यार आहे. काहीही होत असेल तर प्रूफ म्हणून रेकॉर्ड करण्यासाठी हत्यार आहे. त्याचा वापर झाला आणि तेच एक प्लॅटफॉर्म बनलं ह्या आंदोलनासाठी. जे नरेंद्र मोदी 12 वर्षामध्ये एकही प्रेस कॉन्फरन्स घेत नाही, फर्स्ट प्राईम मिनिस्टर असेल प्रेस कॉन्फरन्स न घेणारे, त्यांना आयुष्यात पहिल्यांदा इंस्टाग्रामवरती रील बनवावी लागली, जेनझीच्या स्टाईलने बनवायला लागली. CJP आंदोलनाच्या दरम्यान स्वतः विद्यार्थ्यांसाठी एक पाठिंबा देत रस्त्यावर उतरलेल्या त्या व्यक्तिमत्व आज आपल्या समोर आहेत, ज्या एक वकील आहेत आणि त्या ॲज अ इन्फ्लुएन्सर खूप फेमस झाल्या आहेत आज आपल्या. आणि आज आपण त्यांच्याशी थेट बोलणार आहोत. त्यांचे काय प्रक्रिया होत्या, त्यांचे काय प्रश्न उभे राहिलेले त्यांच्यासमोर, आपण ते त्यांच्याशीच जाणून घ्या. आज आपल्यासोबत आहेत सौम्या कोरडे. आज आपण त्यांची थेट बोलूया. नमस्कार मॅडम. जेव्हा म्हणजे तुम्हाला असं काय, म्हणजे सर्वप्रथम आता मला असं विचारायचं वाटतं की तुम्हाला जेव्हा हे समजलं की CJPचं प्रोटेस्ट आहेत, म्हणजे तुम्हाला असं का वाटलं की तुम्ही सपोर्ट करायला पाहिजे त्यांना? सगळ्यात आधी थँक्यू श्रावणी फॉर हॅव्हिंग मी हिअर. हे CJPचं आंदोलन सुरू झालं होतं दिल्लीमध्ये आणि ते एक नंतर मुवमेंटमध्ये कन्वर्ट झालं, युथ मुवमेंटमध्ये. जे एज्युकेशन सिस्टीममध्ये वेगवेगळे प्रश्न आहेत त्याबद्दल क्वेश्चन्स विचारण्यासाठी ही मुवमेंट सुरू झाली. तर मी सुरुवातीला दिल्लीला जाऊन आले 17 आणि 18 जुलैला, आणि मुंबईत पण 16 तारखेला होतं प्रोटेस्ट, तिथे गेले होते. त्यानंतर 20 तारखेला ज्यावेळेस दिल्लीमध्ये पार्लमेंट मार्च होती, त्या पार्लमेंट मार्चसाठी जे दिल्लीला जाऊ शकणार नाहीत, आणि 18 तारखेला सोनम वांगचुक यांना जसं नेलं होतं दिल्ली पोलिसांनी, ते किडनॅपिंग होतं पोलिसांतर्फे झालेलं. आणि आपण जर डेमोक्रेसीमध्ये राहत असू तर हा योग्य मार्ग नाही आहे एखाद्या प्रोटेस्टची डील करण्याचा. तर मी 18 तारखेला तिथे होती जेव्हा ते झालं, आणि ते परत आल्यानंतर आम्ही ठरवलं की 20 तारखेला हे प्रोटेस्ट आपल्याला मुंबईमध्ये करायचंय. त्याची इन्फॉर्मेशन पण आम्ही पोलिसांना दिली होती आणि सांगितलं होतं. तर लॉ अँड ऑर्डर मेंटेन करणं त्यांचा प्रश्न होता. पण जसं बघितलं 20 तारखेला पोलिसांनी जसं ते डील केलं, ते एकदम चुकीच्या पद्धतीने डील केलं. मुलांना त्याचा त्रास झाला. मी आणि आणखीन स्टुडंट्स युनियनचे जे ऑर्गनायझर्स होते त्यांना हाऊस अरेस्ट केलं होतं, डिटेन केलं होतं. त्या दिवशी 20 तारखेला मुलांना 1001 मुलांना पोलिसांनी डिटेन केलेलं, आणि त्या डे 1ला 900 मुलांवरती FIRs झाले. तर तेच सुरुवातीचं तिथे का जावं असं वाटलं, तर हे खूप मोठं मुवमेंट होत होतं, कारण नीट पेपर लीकमुळे देशामध्ये 20 मुलांनी आत्महत्या केली होती. तर त्यासाठी हे आंदोलन दिल्लीत सुरू झालं आणि ते मुंबईत पण सुरू केलं गेलं. तर जेव्हा तुम्हाला ताब्यात घेण्यात आलं पोलिस, तेव्हा तुमची पहिली जी आपण बोलतो ना फर्स्ट स्टेप काय होती त्या टायमाची? तुम्हाला असं काय वाटलं की म्हणजे तुम्ही काय प्रतिक्रिया केली त्या टायमाला जेव्हा पोलिसांनी तुम्हाला अटक केलं आणि तुम्हाला घेऊन गेले? FIR फाईल वगैरे झाले असेल त्या टायमाला? ते पोलीस सकाळी 9लाच घरी पोचले होते. मला आदल्या दिवशी 19 तारखेला धारावी पोलिसांनी पण नोटीस दिलेली की धारावीत काही करू नका, आणि तो प्रोटेस्ट होता तो धारावीत नव्हताच, म्हणून काही नाही, घरी येऊन मी झोपली होती. दुसऱ्या दिवशी 9 वाजता पोलीस येऊन मला सांगत होते की तुम्ही त्या नोटीसचं उल्लंघन केलंय. म्हटलं मी तर घरी येऊन झोपली होती, मी काय उल्लंघन केलं?
आणि सकाळी 9लाच ते आल्यानंतर मला म्हणाले की स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यासाठी पोलीस स्टेशनला या. तर म्हटलं कसलं स्टेटमेंट, काही संबंधच नाहीये स्टेटमेंटचा आणि असं तुम्ही करू नाही शकत, मी पण ॲडव्होकेट आहे, मला पण गोष्टी कळतात, तर तुम्ही असं नेऊ नका, पोलीस स्टेशनला यायची जबरदस्ती करू नका. मी घरीच थांबून राहिली बराच वेळ. मग त्यांनी वडाळा टीटी पोलीस स्टेशनची पण एक नोटीस आणली माझ्यासाठी की तुम्ही धारावीच्या नोटीसचं उल्लंघन केलंय आणि तुम्ही प्रोटेस्टला जाऊ शकत नाही, जर गेले तर तुमच्यावरती केस करू. तर असं करत ते म्हणजे घराच्या बाहेरपर्यंतच पोलीस होते आणि खाली पण पोलीस होते बिल्डिंगच्या. तर 20-25 पोलीस, 4 व्हॅन्स होत्या आणि त्यांच्याशी हेच डायलॉग करत होते मी की ठीक आहे, मला तिथे पोहोचून द्या, मग तुम्ही केस करा, जे तुम्हाला लिगल ऍक्शन घ्यायची ती घ्या, पण आधीच तुम्ही थांबवत असाल तर हा कोणता लॉ आहे. तर ही रिॲक्शन होती आणि मग बराच वेळ मी घरी थांबली. 2-2:30 वाजेपर्यंत शांतपणे मी त्यांच्याशी बोलत होती. पण एका पॉइंट नंतर ज्यावेळेस तिकडे प्रोटेस्टर्स येत होते त्यावेळेस मला तिथे पोहोचणं गरजेचं वाटलं आणि जेव्हा मी निघाली तर त्यांनी मला लिफ्टपर्यंतही जाऊन नाही दिलं आणि त्यांनी मला पोलीस स्टेशनला थांबवून ठेवलं 9 वाजेपर्यंत. आणि याचं रिझन मेन त्यांनी हे दिलं की सोशल मीडियावरून आम्ही अपील केलं होतं की इकडे या. तर फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन आपल्या सगळ्यांना आहे, राईट टू पीसफुल प्रोटेस्ट आपला राईट आहे, तर मग हे का नाही आम्हाला करून दिलं, हा प्रश्न पडतो. तुम्ही एक वकील आहात, तुम्ही या पूर्ण आंदोलनात कोणत्या दृष्टिकोनाने बघता? हे आंदोलन जसं मी म्हटलं की सुरुवात एका विषयापासून झाली, नीट पेपर लीक पासून. तसं सुरुवात बघितलं तर CJI आय जे होते चीफ जस्टिस ऑफ इंडिया, त्यांनी कॉक्रोचेस म्हटलं, झुरळं म्हटलं सगळ्या मुलांना, यंगस्टर्सला. तर त्याच्याशी आम्ही आधी असोसिएट केलं की ठीक आहे, तुम्ही म्हणताय तर आम्ही आहोत. आणि कॉक्रोचेस असतात ते वाईटात वाईट परिस्थितीशी सर्वाईव्ह करतात. मग इकडे पण असंच आहे की एज्युकेशन सिस्टीम एवढी वाईट आहे की बिचारी मुलं त्यात फक्त सर्वाईव्हच करतायत, त्यांच्यासाठी चांगलं वातावरण नाहीये. आणि इतके आयसोलेशनमध्ये जाऊन जर मुलं सुसाईड करत असतील तर कुठेतरी सिरियस क्वेश्चन आहे. तर ह्या सिरियस क्वेश्चन्स विचारणारं हे आंदोलन झालं आणि ते सिरियस क्वेश्चन्समधून अकाउंटेबिलिटी असली पाहिजे डेमोक्रेसीमध्ये, हे विचारणारं आंदोलन झालं. आणि आपण बघतो की सोशल मीडियाने खूप मोठा रोल प्ले केला, रील्सने आणून दिलेलं रेझिग्नेशन आहे हे. तर सोशल मीडियाचा खूप मोठा पार्ट आहे आणि प्रत्येक जनरेशनची एक लँग्वेज असते, त्या लँग्वेजमध्ये हा प्रोटेस्ट झाला. आणि तेच की सोशल मीडियावरती वेगवेगळे ट्रेंड्स रोज असतात, तर हा ट्रेंड बनला की डेमोक्रेसीमध्ये अकाउंटेबिलिटी विचारणं हा ट्रेंड आहे आणि तो बनला आता. म्हणजे मॅम बघितलं आपण की तुम्ही जी पहिली प्रक्रिया केली, जेव्हा फर्स्ट स्टेप उचलला तेव्हा तुम्ही चैत्यभूमीवरून स्टार्ट केलं, तर तुम्ही तीच जागा का निवडली असावं? त्याला 2 गोष्टी आहेत. एक तर आपल्याला माहिती आहे चैत्यभूमी आपल्यासाठी शक्तीभूमी आहे, तिकडे प्रेरणास्थळ आहे ते सगळ्यांचं, ते जागा चांगली आहे आंदोलन करण्यासाठी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रॅक्टिकली दादर सगळ्यांसाठी सेंट्रल ठिकाण आहे. बऱ्याच मुंबईतून जेव्हा तिथे लोक येणार तर दादर हे जवळ पडतं सगळ्यांना, तिथे पोहोचता येतं. तर त्यासाठी ती जागा निवडली होती एक मध्यवर्ती ठिकाण म्हणून आणि एक सिग्निफिकन्स त्या जागेचं म्हणून. कारण एज्युकेशनशी रिलेटेड इश्यू असल्यामुळे पूर्ण प्रोटेस्टमध्येच ज्या प्रकारे इंडियन कॉन्स्टिट्यूशन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मोठ्या प्रमाणामध्ये फोटोंचा सिग्निफिकन्स मुलांनी दाखवून दिला, ते आयकन एक दाखवण्याचा प्रयत्न केला. ते आयकन ह्याचंच आहे की परिस्थिती वाईट असेल तरी संविधान आपल्यासोबत आहे आणि त्यासाठी ती जागा आम्ही निवडली. मग म्हणजे तुम्ही आता बोललात जसं की पहिलं मेन्शन केलं की अभिजित दिपकेंना तुम्ही भेटायला गेलेला दिल्लीला, त्या म्हणजे तुम्ही काय संवाद साधले त्यांच्याशी? तुम्ही पण एक पार्टीकडून बिलॉंग करता, जसं की आपण बघितलं मुंबईमध्ये पण सपोर्ट करताय, शिवसेना झाले, ठाकरे जे आहेत ते सगळे सपोर्ट करते, इथे मुंबईमध्ये सपोर्ट करत होते, तुम्ही पण एका पार्टीचे आहात, तर
जेव्हा तुम्ही अभिजितजींना भेटलात तेव्हा तुमचे संवाद काय झाले तिथे? काय कशाविषयी तुम्ही बोलणं झालं? सुरुवातीला हे आंदोलन सुरू झालं तेव्हाच आम्ही मुंबईत होतो आणि महाराष्ट्रामध्ये आमचा पक्ष आहे, ऑर्गनायझेशन आहे स्टुडंटची आणि युवकांची. तर आमची ही जबाबदारी आहे की महाराष्ट्रामध्ये पण इश्यूज होते. टीईटी पेपर लीकचं, MPSC ची परीक्षा आता ऑनलाईन होणार आहे. परत MPSC ची रिलेटेड एक परीक्षा आहे ज्याचा पेपर आता फुटला. परत परत एकदा सीईटीचा जो स्कॅम आहे मार्कांचा तो समोर आलाय. तर हे सगळे मुद्दे महाराष्ट्राला पण लागू होतात आणि हा इश्यू इकडचा पण आहे. म्हणून आम्ही ठरवलं की हा इकडे जाणं आणि असोसिएट करून घेणं खूप गरजेचं आहे, कारण हा लार्जर इश्यू झालाय पेपर लीक्सचा. त्यावेळेस आम्ही तिथे गेलो आणि आम्ही सॉलिडॅरिटीमध्ये गेलो की हे जे आंदोलन सुरू झालेलं आहे आपल्यातर्फे त्याला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. आणि सोनम वांगचुकजी जे हंगर स्ट्राईक वरती होते त्यांचा त्यावेळेस 19वा दिवस होता, तर त्यांच्या हंगर स्ट्राईकला सुद्धा आम्ही सपोर्ट एक्सटेंड करायला गेलेलो आणि आम्ही 17 तारखेला रात्री त्यांना भेटलो आणि आमचा सपोर्ट एक्सटेंड केला त्यांना. मॅम तुम्हाला असं वाटतंय कुठेतरी की जे सोशल मीडिया आणि जास्त कुठेतरी एक बोलतात त्या प्रोटेस्टला त्या नेक्स्ट लेवलला नेऊन ठेवले. म्हणजे जेव्हा आपण बघितलं अण्णा हजारेंचे आंदोलन व्हायचे त्या टायमाला बघा सोशल मीडिया वगैरे काय नव्हतं, मेन स्ट्रीम मीडिया होती. पण आता कसं युवकांना जे आहे ते सोशल मीडिया प्लॅटफॉर्म भेटलाय, तर असं कुठेतरी वाटतं का तुम्हाला की त्यामुळे जास्त हा जो प्रोटेस्ट आहे खूप वेळ चालला आणि जास्त प्रमाणात जे विद्यार्थी आहेत ते सामील झाले आंदोलनात, असं कुठेतरी तुम्हाला वाटतं? प्रोटेस्ट खूप वेळ यासाठी चालला कारण तो इश्यू सिरियस होता आणि तो खूप जास्त हिंसक त्यामुळे झाला, कारण सरकार डायलॉग करायलाच आलं नाही आणि जे मुलं प्रोटेस्ट करत होते त्यांच्यावरती व्हायलन्सची मेथड वापरली. दिल्लीमध्ये व्हायलन्स झाला, मुंबईमध्ये स्टुडंट्सवरती केसेस झाल्या, 1200 ते 1300 मुलांवरती मुंबईमध्ये केसेस झाल्या. दिल्ली तर वर्स्ट सिनॅरिओ झाला. तुम्ही लाठी चार्ज केला मुलांवरती, पॅलेट गन्स चालवल्या. बिहारमध्ये तर AK-47चा वापर झाला. पॅलेट गन्स आणि AK-47चा यूज कधीच नाही झाला ह्या आधी. तर हे जे गोष्टी वापरल्या गेल्या आणि चौथी गोष्ट मेन स्ट्रीम मीडिया, जे मीडिया दाखवत नाहीये, जे ऑन ग्राउंड सुरू आहे, तर त्याला एक अल्टरनेटिव्ह म्हणून सोशल मीडियाचा वापर मुलांनी केला. त्यांच्या हातामध्ये मोबाईल हे आपल्या सगळ्यांच्या हातामध्ये Right. खूप मोठं हत्यार आहे. काहीही होत असेल तर प्रूफ म्हणून रेकॉर्ड करण्यासाठी हत्यार आहे, त्याचा वापर झाला आणि तेच एक प्लॅटफॉर्म बनलं ह्या आंदोलनासाठी. जे नरेंद्र मोदी 12 वर्षामध्ये एकही प्रेस कॉन्फरन्स घेत नाही, जे सगळ्यात मोठ्या डेमोक्रेसीचे प्राईम मिनिस्टर आहेत ते घेत नाहीत प्रेस कॉन्फरन्स, ऍड्रेस करत नाही. फर्स्ट प्राईम मिनिस्टर असे प्रेस कॉन्फरन्स न घेणारे. त्यांना आयुष्यात पहिल्यांदा इंस्टाग्रामवरती रील बनवावी लागली, जेनझीच्या स्टाईलने बनवायला लागली. तर हे सिग्निफिकन्स आहे. आणि तेच की मुंबईमध्ये पण जर तुम्ही बघितलं असेल की पोलीस धमकी देत होते ज्यावेळेस पोलीस व्हॅन मध्ये एका मुलाला, तो किती वर्षाचा मुलगा असेल, 20-22 वर्षांचा मुलगा असेल, त्याला की बघ परत इथे दिसू नकोस, दिसलास तर तुझ्या खिशामध्ये पुडी टाकीन 50-50 ग्रॅमची. ज्या पोलिसांचं काम असतं लॉ अँड ऑर्डर मेंटेन करणं, ड्रग पेडलर्सला रेस्ट्रिक्ट करणं, ड्रग्स पेडलर्सला वाढू न देणं, ते पोलीस मुलांना अशा धमक्या देत असतील तर हे चुकीचं आहे. आणि हे समोर कसं आलं, ते मीडियामध्ये पण तेव्हा झालं कारण त्या मुलांनी त्याच्या हातातल्या डिव्हाइसचा वापर केला, चांगल्या कामासाठी केला. त्याने तो व्हिडिओ बनवला, त्याने स्वतः टाकला आणि म्हणून तो व्हायरल झाला. तर हे जे आहे ते घडवून आणलं सोशल मीडियाने. ओके. म्हणजे आता तुम्हाला एखाद्यात मी जी बातमी पाहिली की बाबा राजीनामा हा दिलेला आहे, त्या टायमाची तुमची रिएक्शन्स काय, तुमच्या त्या टायमाच्या त्यावेळेचा प्रक्रिया काय, तुम्ही कुठे होतात त्यावेळी आणि
काय तुमचं त्या जे मुलं आता जे त्यांच्यावर FIR झालेली त्यांचं आता काय त्यांची अशी तुम्ही भेटलात का किंवा त्यांनी तुम्हाला काय कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला का? ज्यावेळेस रेझिग्नेशन झालं त्याच्या आधीपासूनच म्हणजे 20 तारीख ते रेझिग्नेशन झालं 25 तारखेला, त्याच्यामधले 4 ते 5 दिवस पूर्ण ह्यानेच ऑक्युपाईड होते की कसं लिगल एड देता येईल. म्हणजे आमच्यासोबत ॲडव्होकेट विक्रांत खरेंची टीम पूर्ण काम करत होती, 10 जणांची, जे हे सगळं मुलांना डिटेन केलंय त्या पोलीस स्टेशनला जात होते, त्यांना सांगत होते काय केलं पाहिजे. FIRच्या कॉपीज पोलिसांनी रिलीज केल्या नव्हत्या 22-23 तारखेपर्यंत. तिकडे जाऊन CPशी भेटले, ते FIRच्या कॉपीज रिलीज करायला सांगितल्या. FIR लवकर का नाही रिलीज केली? त्यात मुलांची नावं वाढवायची आहे हे इंटेन्शन होतं का? ह्याचा फॉलोअप आम्ही घेतला. ते FIRs रिलीज करायला सांगितल्या. कंटिन्युअस नोटिसेस येत होते, आमच्या सगळ्यांचे फोन चालू होते, त्यांच्याशी आम्ही बोलत होतो मुलांशी. आणि मग रेझिग्नेशन आलं त्यावेळेस दिल्लीमध्ये पण हीच डिमांड होती की सगळ्या पूर्ण देशामध्ये जिथे जिथे आंदोलन झालंय त्यांच्या केसेस तुम्ही मागे घेतल्या पाहिजे. तर रेझिग्नेशनच्या डिमांड सोबत त्यांनी ही पण डिमांड एक्सेप्ट केलेली. तर तेव्हा मी घरी होती, काही फोन पण येते होते सकाळपासून. खूप आनंद झाला. खूप मोठं हे जे ह्या आपल्या जनरेशनचं, ज्यात तू पण येतेस मला वाटतं, ते पहिलं आंदोलन होतं, प्रोटेस्ट होतं आणि विक्ट्री होती आपल्यासाठी. ती खूप आनंद झाला आणि केसेस पण मागे घेणार आहेत ह्याचा पण आनंद झाला. पण खूप वेळ लागला. महाराष्ट्रामध्ये अजून पण फक्त सांगितलंय की GR काढा, अजून ते नोटिफिकेशन त्यांनी काढलेलं नाहीये. आणि कशी प्रोसिजर करणार आहेत FIR मागे घेण्याची हे पण सांगितलेलं नाहीये. तर हा मधल्या काळामध्ये मुलांना भेटत होतो ज्यांच्यावरती FIR झाल्या, वेगवेगळ्या कार्यक्रमात पण, सोशल मीडियावरती पण मुलं मेसेज करत होती की आता पुढे काय. तर आता हे सांगितलंय की ही खूप पॉझिटिव्ह गोष्ट आहे. म्हणजे आम्ही फॉलोअप पण घेतला होता. आम्ही DGPंना भेटलो, कमिशनर ऑफ पोलीसना भेटलो मुंबईच्या, की मुलांना अननेसेसरी कॉल्स करू नका, फोर्सफुली पोलीस स्टेशनला बोलवू नका, असं आम्ही त्यांना सांगितल्यावरती त्या गोष्टी थांबल्या. आणि सेकंड ही गोष्ट पण पॉझिटिव्ह आली की ते नोटिफिकेशन काढणार आहेत. आता आम्ही हे बघतोय की ही नोटिफिकेशन कधी निघेल आणि सगळ्या FIRs मागे होणार आहेत का. तर ह्या माध्यमातून पण मी सगळ्या मुलांना हेच सांगेल की आपण पूर्ण प्रयत्न करतोय आणि ह्या पूर्ण FIRs मागे घेतल्या पाहिजेत. ह्याच्यासाठी आपण पूर्ण प्रयत्न करू. म्हणजे अजूनपर्यंत एक मुलांना तो दिलासा दिलेला नाहीये की तुमचे FIR जे आहेत ते मागे घेण्यात येणार आहेत किंवा असं काय, म्हणजे FIR झालेल्या पोलीस स्टेशन मधून पण असं काय नोटीस वगैरे काहीच नाही. पोलीस स्टेशननी नोटिसेस दिलेले आहेत मुलांना ज्यांची नावं त्या FIR मध्ये आली आहेत. तर एक पॉझिटिव्ह गोष्ट ही आहे की त्यांनी सांगितलंय नोटिफिकेशन काढायला. आता ती नोटिफिकेशन कशी काढतात, त्यात काय लिहिलंय हे बघणं महत्वाचं असणार आहे. तर ती नोटिफिकेशन खूप बघू आम्ही काय आहे, मग त्याच्यावरती कमेंट करू. पण केसेस मागे झाल्या पाहिजेत ही डिमांड आहे आता. पण जर आता बघा, आता 10 दिवस तरी झाले राजीनामा होऊन, तर जर अजूनपर्यंत मुलांना काय देण्यात आलं नाही, जर ह्यापुढेही अजून दिवस लागत असेल तर तुमची प्रक्रिया काय असणार आहे याच्याकडे, ह्या विषयाला धरून? आम्ही ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठं अधिकार ज्यांना आहेत ते होम मिनिस्ट्री आहे, गृह विभाग आहेत आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीच गृहमंत्री आहेत. तर खूप मोठा अधिकार त्यांच्याकडे आहे की स्टुडंट्सला त्रास न होण्यासाठी ते हा विद्यार्थी हिताचा निर्णय घेऊ शकतात आणि लवकर त्यांनी तो घेतला पाहिजे. आमची पुढची प्रोसिजर हीच असेल, जसं आम्ही आत्तापर्यंत फॉलोअप घेतला. आम्ही त्यांना लेटर लिहिलेलं आहे, देवेंद्र फडणवीसजी ह्यांना. त्यांना लवकरात लवकर भेटण्याचा प्रयत्न करू, त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न करू. ही नेक्स्ट स्टेप असेल. जी आपली डिमांड आहे की केसेस मागे घेतल्या पाहिजेत ती तिथे ठेवण्याचा प्रयत्न करू. खूप खूप धन्यवाद मॅम. तर आज आपण मिस साम्या कोरडे यांची संवाद साधला आणि आपण बघितलं त्यांचं काय प्रक्रिया होतं त्यावेळेसच्या, त्यांना काय सिच्युएशन फेस करायला लागले, आपण हे जाणून घेतलं त्यांच्याकडून थेट. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर मॅक्स महाराष्ट्राला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.